नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 26 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला। सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड तसेच नांदुरा व लोणार तालुक्यात विजांच्या कडकडासह जोरदार वादळी वारा तसेच बोर एवढी गारपीट झाली। अवकाळीच्या या थैमानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। तसेच संग्रामपूर तालुक्यातील वरकड बकाल व एकलारा बाणोदा शिवारात वाऱ्या वादळासह विजेच्या कडकडात गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या संत्रा, गहू, ज्वारी, भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तर या परिसरातील स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे शेतकरी नेते अजूनही आपल्याच धुंदीत असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला बघून देखील न बघण्यासारखं करताना दिसून राहिले आहेत। तर काठोल येथे पांढरे बगडे पक्षी गारपिटीने मृत झाले आहेत। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। उद्धव ठाकरे हे कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत। काल त्यांच्या चिखली, मातोळा आणि जळगाव, जामोद येथे जनसंवाद सभा झाल्यात। रात्री ते शेगाव मध्ये मुक्कामाला होते। आज त्यांच्या पुन्हा खामगाव, मेहकर आणि सिंदखेड राजा येथे कॉर्नर सभा होणार होत्या। मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झाल्याने त्यांनी आपला पुढील दौरा रद्द करून संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले आहेत। यावेळी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गजानन महाराज संस्थान मुख्य निळकंठ दादा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। तर प्रसार माध्यमांसोबत बोलताना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा सुद्धा दिला। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी, मनोहर जोशी हे शिवसेना नेत्यामधील पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आज सुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करतात। आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आत्ता सुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत नाही, उलट ती वाढते। ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळे धरून पुन्हा शिवसेनेला उभारी देत आहे। दुःखद क्षण आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता बोलणं मला पण अवघड होतंय। आत्ता तरी मला लवकरात लवकर मुंबईला पोहोचणं आवश्यक आहे, म्हणून मी आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे निघालो। राष्ट्रीय आदिम समितीच्या वतीने विश्वनाथ आसे यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षापासून हलबा जमातीचा प्रश्न सुटला नाही। याला कारणीभूत भाजप पक्ष आहे। त्यामुळे संविधान चौकात हलबा जमातीचा भाजप विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय आदिम समितीच्या वतीने देण्यात आला आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। आपण एक लहानशी शिफारस केंद्राकडे पाठवली तर केंद्राला आम्ही सांगू आता वोटांनी सुद्धा याला मंजुरी दिली आहे, काही अडचण झालेली नाही। आणि गडकरी साहेबांनी तसा शब्द दिलाही आहे की एकदा राज्याकडून परत एकदा शिफारस आली तर 1979 ज्या शिफारसी झाल्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंकडून होणारी टीका ही देखील स्क्रिप्ट प्रमाणेच होत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे त्यांच्या बोलविता धरण्यास पुढे आणून जनतेसमोर उभं करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। कोणासोबत फोटो निघतात त्यांचे, कोण सोबत दिसतात त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठला पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे। शेवटी या गोष्टी लपत नाहीत, एक एक गोष्ट बाहेर येते, ती येणारच आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे
ही विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीने उभा राहील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलाची काही घेणं देणं नाही. बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. संकुलाचे अद्ययावतीकरण व नूतनीकरणासाठी 746.99 कोटीच्या सुधारित अंदाजपत्रकासह राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याची माहिती सभेच्या दरम्यान आमदार प्रवीण दटके यांनी दिली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. बालेवाडीच्या धर्तीवर मोठं स्टेडियम उभं होतं आहे. विदर्भातल्या सगळ्या खेळाडूंकरता ते उपयोगी होणार आहे. मी महाराष्ट्र सरकारचं, मान्य मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, विशेषतः अर्थमंत्री म्हणून दादांचं अभिनंदन करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या अभद्र शब्दाच्या विरोधात मराठा बांधवांकडून मनोज जरांगे विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान मराठा समाजाच्या महिलांनी मनोज जरांगेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला विरोध व्यक्त केला. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी बोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. 58 शांतता प्रिय मोर्चे काढले सकल मराठा समाजाच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतर कुठे चालून हक्काचं आरक्षण हे मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि स्वतंत्र आरक्षण या राज्य सरकारने आम्हाला दिलेले आहे. त्या आरक्षणाला वेठीस म्हणजे कुठला तरी असं राजकीय हे पाहून सरकारला वेठीस धरण्याचं काम मनोज जरांगे करत आहे. हे चुकीचं आहे. याचा सकल मराठा समाज निषेध करत आहे आणि मराठा बांधव म्हणून देशाच्या उपमुख्यमंत्र्याला, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जे मनोज जरांगे बोलत आहे हे चुकीचं वक्तव्य आहे. याकरिता मी सकल मराठा समाजाकडून त्यांचा जाहीर निषेध करते आणि एक मराठा लाख मराठा याकडून मनोज जरांगे तुम्ही गृहमंत्र्याविषयी जे बोलले ते चुकीचं वक्तव्य आहे. हे मराठा समाज कधी खपवून घेणार नाही. महाराष्ट्राचा 99,288 कोटींच्या तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनच्या दिशेने विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आगामी सार्वत्रिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 6,522 कोटींचा अर्थसंकल्प आज मांडला गेला. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी महसुली जमा 4,98,758 कोटी रुपये तर महसुली खर्च 5,08,492 कोटी रुपये अंदाजित आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात 9,734 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित असल्याचं अजित पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले. राज्यातील राजकोषीय व महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानं निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरलं आहे. 2024-25 ची राजकोषीय तूट 99,288 कोटी रुपये आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. येत्या काळात अयोध्या व काश्मीरात महाराष्ट्र भवन तयार करण्यासोबतच अन्य विविध कामांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादन सुरू असून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. अमरावती येथील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण पूर्ण झालेले, रात्रीची विमानसेवा सुरू करण्याची साठीची कामे सध्या सुरू आहेत. नवीन मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होईल. सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता ग्राम विकास विभागास 9,280 कोटी रुपये, गृह परिवहन बंदरे विभागास 4,094 कोटी रुपये आणि सामान्य प्रशासन विभागास 1,432 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रातील विकासासाठी औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणे सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण तयार
जानेवारी 2024 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाने 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. त्याद्वारे 3 लाख कोटीहून अधिक रुपयाची गुंतवणूक आणि सुमारे 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास 1 साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे सुमारे 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमास 450 कोटी आणि निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. निर्यात वाढीसाठी राज्यात 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेतून सुमारे 7,000 कोटी प्रोत्साहन निधी वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25,000 उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील 30% उद्योजक महिला असतील. या कार्यक्रमातून सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738775157.